ज्या कालखंडामध्ये लोकांना वाटायचं मागासवर्गीय, अरे ती मागासवर्गीयच आहे, अशी घृणास्पद वागणूक तुम्हाला आम्हाला दिली जायची आणि तोच मागासवर्गीय पदाचं भूषण मिळविण्यासाठी आज आनंद उत्सव साजरा केला जातोय, गुलाल उधळला जातोय, फटाके फोडले जातात आणि जेसीबीनं फुलं उधळली जात आहेत. ही आज आरक्षणामधून काय किमया होतीये याचं एक प्रकारचं उदाहरण तुम्हाला आम्हाला इथं दिसून येत आहे. आरक्षणामध्ये किती शक्ती आहे ही आज त्या बलाढ्य समाजाला समजली आहे आणि आपल्या ओबीसी समाजाला आजही समजलेली नाही. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. ओबीसी आजही झोपलेला आहे, आजही पिचलेला आहे, आजही शोषित आहे, आजही वंचित आहे आणि आजही घरात दबलेला आहे. 20% महाराष्ट्राच्या 20% लोकसंख्येनं असलेला समाज, महाराष्ट्राच्या 75% भूमीचा असलेला मालक समाज आज जर आरक्षण मागायला लागला तर आमच्यासारख्या भिकाऱ्यांनी, जन्मजात ज्याच्या खांद्याला झुळी आहे अशा भिकाऱ्यांनी जायचं कुठं, कुणाला मागायचं? आणि हे जर राज्यकर्त्यांना समजत नसल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय? हा आक्रोश शिंदेंनी ओढवून घेतलाय. शिंदेंनी अशी भूमिका घेतल्यानंतर जणू काही ओबीसीचा कर्दनकाळच ठरलेत की काय, अशा पद्धतीची भाषा आम्हाला नाईलाजानं वापरावी लागते. शिंदे साहेब, तुमच्यासारख्या सुज्ञ आणि तुमच्यासारख्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला ही अपेक्षा अजिबातच नव्हती. कोणी कितीही ताकदीनं आला, कितीही लढवय्या असला तरी त्याला कुठंतरी संविधानात्मक बाजू असते आणि ते तुम्ही समजून न घेता थेटपणे एखाद्याच्या लोकसंख्येच्या बळावर, त्यानं लोकसंख्येनं मोठा आहे, त्याची ताकद शक्ती मोठी आहे म्हणून त्याला तुम्ही घाबरून जाऊन तुम्ही त्याला जर काहीही देत असाल तरी तुम्ही निश्चितपणे राज्यकर्ते म्हणून घेण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. मला इथं ठासून तुम्हाला सांगायचं. आणि प्रत्येक ओबीसीनं आपापल्या घरातून बाहेर निघून जाहीररित्या बोललं पाहिजे, तरच तुमचं आरक्षण टिकणार आहे, नाहीतर तुम्हाला कुणीही कुत्रा विचारणार नाही. आज कळंब तालुक्यामध्ये जर 4 सर्टिफिकेट दिले असतील तर नगरपालिकेमध्ये पुन्हा दुसरा मूळ ओबीसी दिसणार नाही, जिल्हा परिषदेला दिसणार नाही. अहो, पहिली गोष्ट तर ओबीसीला राजकीय आरक्षण दिलं गेलं नाही. SC ST प्रमाणे ओबीसीचं राजकीय आरक्षण संविधानात्मक दिलेलं नाही. कुठे ओबीसी साठी विधानसभा राखीव आहे का? ओबीसी साठी लोकसभा राखीव आहे का? ओबीसी साठी विधान परिषद आहे का? राज्यसभा आहे का? आम्हाला काहीही दिलेलं नाही. आम्ही का बोलतो, का पोटतिडकीनं मांडतो याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. आणि असं करत असताना सुद्धा, अशा बाबी असताना सुद्धा तुम्हाला किरकोळ ग्रामपंचायतीचा सदस्य आमचा बांधव होतो, तुम्हाला बघवत नाही. जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करतो, बघवत नाही. अहो, ते ग्रामपंचायतीचा सरपंच झाला तरी तुमच्या हाताखाली असतो. हे इथं सारखं सही कर, तिथं सही कर, नाहीतर तुला घालवीन घरी. अहो, त्याला दाबदडप केली जाते. आज आरक्षणामुळे तो सरपंच होतो, त्याला दाबदडप मारहाण केली जाते, त्याला जबरदस्तीने सही. गुत्तेदाऱ्या तुमच्या हातात आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या हातात आहेत, सहकारी संस्था तुमच्या हातात आहेत, कारखानदारी तुमच्या हातात आहे. हे सगळं तुमच्याकडे असताना तुम्हाला आरक्षणासाठी आज आनंद उत्सव, आरक्षण मिळविण्यासाठी आनंद उत्सव, आरक्षण मिळविण्यासाठी तुम्हाला मागासवर्गीय व्हायचं आहे. याच्यापेक्षा तुमच्यासाठी दुर्दैवाची आणि लाजिरवाणी दुसरी गोष्ट नाही. मला वाटतं आमच्यात पण पाटील म्हणतात. एखाद्या समाजाची पाटीलकी जर मिळवायची असेल, आम्ही पण पाटीलच आहोत आमच्या समाजाची, पण पाटील ही पदवी आहे. आता पाटील म्हणून घ्यावा का नाही म्हणून घ्यावा मागासवर्गीय झाल्यानंतर, हा मूळ मुद्दा आहे. तर त्याच्याकरता सर्वांनी आत्मपरीक्षण करा, चिंतन करा. आणि माझी विनंती आहे ओबीसी समाजाला, बाहेर निघा, घराघरातून बाहेर निघा. अहो, त्या बलाढ्य समाजाच्या समोर तुम्ही आम्ही काहीच नाही आहेत. प्रत्येक घराघरातून वर्गणी, प्रत्येक घराघरातून पैसा, प्रचंड पैसा आणि प्रचंड पैसा, इतकी मोठी ताकद आणि त्याच्यातून निर्माण झालेलं हे वादळ कधी कुणाला साफ करील. अशी साक्षात मुख्यमंत्री जर राज्याचा घाबरत असेल
तर तुमची आमची काय अवकात आहे? त्यांनी सांगितलंय तुमची लायकी काय? तुमच्या लायकी नसताना आम्हाला तुमच्या हाताखाली काम करावं लागतंय. लायकी दाखवून द्या. लायकी दाखवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते बांधलेत आमच्या वडारांनी, पातुर्डांनी. अहो, लायकी आम्ही दाखविली आहे. आमचा गोंधळी समाज नेत्रपल्लवी आणि करपल्लवीच्या जोरावरती तुमच्या इथं हेरगिरी केला. ही आम्ही लायकी आमची दाखवली आहे, सांगितलंय. आपल्या नेत्यांनी मोठे त्या ठिकाणी जबरदस्त असे कार्यक्रम घेतले, पण दुर्दैव आहे आपला समाज मागासलेला आहे, पीडित आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे आणि त्या समाजाकडं इतकं मोठी माया नाही आहे. जमीनदार नाही आहेत आम्ही, म्हणून आम्ही तिथं कमी पडतोय. अहो, ही कमी पडतोय म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलंय. आपल्याकडं जर जागीरदारी मोठी असती आपल्याला आरक्षणाची गरजच नव्हती. म्हणून ज्यांना आरक्षणाची गरज नाही, सोपं आणि किती छोट्या लेकराला कळल, EWSच्या माध्यमातून शैक्षणिक आणि आर्थिक आणि तुम्हाला नोकऱ्याविषयक सगळं आरक्षण मिळत असताना सुद्धा ओबीसीत येण्याचा तुमचा आग्रह, हट्ट कशाला? कारण तुम्हाला बघवत नाही आमचे राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं आम्हाला. आमच्या लोकांना सरपंच आणि आमच्या लोकांना कुठेतरी खुर्ची मिळालेली तुम्हाला बघवत नाही. हे त्याच्यातून प्रतीत होत आहे आणि हे उत्कर्ष एकदम परफेक्टपणे आमच्या लक्षात आलेलं आहे की तुमची नियत काय आहे, तुमचं नियती काय आहे. याला आम्ही कडाडून विरोध करणार. आम्ही करत आलोय, तिथून पुढेही करणार, वेगवेगळ्या भूमिकेतून करणार, वेगवेगळ्या माध्यमातून करणार. याचे मला या ठिकाणी माझे विचार मांडण्याची तुम्ही संयोजकांनी संधी दिली, याच्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. पुन्हा एकदा शिंदे सरकारने केलेल्या ह्या अवैध कामाचा जाहीर निषेध माझ्यातर्फे करतो. एकच पर्व.